देवाचे लोक या नात्याने देवाच्या दृष्टीने आपण कोण आहोत हे जसं आपल्याला समजतं तसं आपण त्याची इच्छा त्याची योजना पूर्ण करू लागतो. आणि आपण असं पाहिलं की देवाचं वचन हा असं आहे की ज्याच्यात आपण कोण आहोत आणि कोण होणार आहोत, कसं होणार आहोत, परमेश्वर आपल्याला कशा रीतीने घडवित आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच ह्या संदेश मालिकेचं नाव आहे देवाच्या लोकांचे 7 चित्र. आणि हे प्रत्येक चित्र इफिसकरांना पौलाने लिहिलेल्या पत्रातून आपण पाहत आहोत. आणि याचं एक विशेष कारण आहे. आणि आज आणखी एक चित्र आपण, तिसरं चित्र, देवाचे लोक या नात्याने सामूहिकरित्या आपण कोण आहोत हे पाहणार आहोत. आणि म्हणून आजचं टायटल किंवा शीर्षक आहे द वर्क्समॅनशिप किंवा हस्तकृती. हस्तकृती. आणि ह्या संदेश मालिकेतला आजचा हा 5वा भाग आहे. आता इफिसकरात पत्रात आपल्याला देवाने पावलाला देवाचे लोक तुम्ही आणि मी कोण आहोत याविषयीचं एक विशेष प्रकटीकरण दिलं. आणि ह्या प्रकटीकरणात देवाच्या लोकांचे 7 चित्र त्याने आपल्याला प्रगट केलेले आहेत. त्यापैकी पहिले 2 आपण आतापर्यंत पाहिले. पहिलं म्हणजे मंडळी किंवा सभा, आणि दुसरं जे चित्र आहे ते आहे ख्रिस्ताचं शरीर, द बॉडी ऑफ क्राइस्ट. आणि आज आपण तिसरं चित्र पाहणार आहोत. आणि हे तिसरं चित्र इफिसकरास पत्राचा 2रा अध्याय आणि याच्या 10व्या वचनात आपल्याला आढळतं. इफिस 2 आणि वचन 10 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेविली. बघा, आपण देवाची हस्तकृती किंवा हस्तकला आहोत, मास्टरपीस. आणि हे किती अद्भुत आहे. आपला श्वास रोखून धरणारा आहे. आपलं महत्त्व देवाच्या दृष्टीने किती हे कळल्यानंतर हे आपल्याला देवापुढे अधिक नम्र करतं की आपण कसे होतो आणि देवाने आपल्याला कसं केलं आहे, कसं घडवित आहे. आणि त्याची हस्तकृती एक मास्टरपीस करण्यासाठी तुम्हाला आणि मला त्याने निवडलेलं आहे. आता ही हस्तकृती किंवा हस्तकला याच्याविषयी जरा विचार करा. उदाहरणार्थ, एखादा मूर्तिकार, शिल्पकार ज्यावेळेस एखादी मूर्ती घडवतो, ती मूर्ती कोणाची असणार, कशी दिसणार, किंवा चित्रकार ते चित्र कसं दिसणार याची कल्पना अगोदर त्याच्या डोक्यात असते. आणि त्यानुसार तो त्या दगडाला घडवत असतो. आणि ते घडत असताना ते कसं दिसेल हे लगेच आपल्याला समजत नाही. पण जसं घडायला लागतं तसं त्याला आकार, रूप यायला लागतो आणि मग आपल्याला कळायला लागतं. परंतु ती मूर्ती किंवा ते चित्र कसं असणार याची कल्पना घडवणाऱ्याला किंवा चित्र काढणाऱ्याला अगोदरच असते. आणि त्यानुसार तो त्याच्या अवजारांनी तो दगड घडवत असतो. आणि अशा रीतीने परमेश्वर आपल्याला घडवत आहे. आता याविषयीचे अनेक चित्र देवाच्या वचनात आपल्याला आढळतात की तो आपल्या जीवनात आपल्यामध्ये कशा रीतीने कार्य करतो, कसं आपल्याला आकार देतो आणि मग आपल्याला जगापुढे सादर करतो. आणि मग आपण कसे होतो, कसे नव्हतो आणि कसं झालेलो आहोत हे जगाला दिसायला लागतं. आता पाऊल याविषयी आणखी काय म्हणतो आपण विचारूया. आपण जरा वाचू. इफिसकरास पत्राचा 3रा अध्याय आणि 10वं वचन. इफिस 3 आणि 10 या ठिकाणी एक आश्चर्यकारक विधान पाऊल करीत आहे. तो असं लिहितो, यासाठी की आता मंडळीच्या द्वारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे विविध प्रकारचे असलेले ज्ञान कळावे. इफिस 3 आणि 10. म्हणजे आकाशातील
सत्ताधीश, अधिकारी, दुरात्मा, समूह यांना मंडळीच्या द्वारे म्हणजे तुमच्या आणि माझ्याद्वारे देवाचं नानाविध प्रकारचं ज्ञान कळावं. ह्याच्यासाठी परमेश्वर आपल्याला घडवित आहे. त्याने आपल्याला निवडलं, त्याने आपल्याला खंडून घेतलं आणि आपलं काय करीत आहे, आपल्याद्वारे तो काय करीत आहे, तो संपूर्ण सृष्टीला आणि आकाशातील दुरात्म्यांना, सत्ताधीश, अधिकारी यांना, देवदूत आणि दुरात्मे यांना आपल्यामध्ये आणि आपल्याद्वारे काय करीत आहे हे दाखवत आहे. आता नानाविध हा जो शब्द या ठिकाणी वापरलेला आहे म्हणजे विविध प्रकारचं, म्हणजे देवाचं अद्भुत ज्ञान सांप्रत किंवा ह्या काळातच नव्हे तर येणाऱ्या युगांमध्ये देवाचं ज्ञान, देवाची बुद्धी किती अद्भुत आहे हे आपल्या प्रत्येकाच्या द्वारे तो प्रगट करीत आहे. आपण प्रत्येक जण, तुम्ही आणि मी, देवाचं विशिष्ट प्रकारचं ज्ञान किंवा बुद्धी ही प्रगट करत आहोत. आपण प्रत्येकजण देवाची ज्ञान आणि बुद्धी आहोत. आणि ज्यावेळेस आपण एकत्रित येतो त्यावेळेस देवाचं ज्ञान सृष्टीला, जगाला प्रगट होत असतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट पाऊल त्या वचनात सांगतो ती ही, कदाचित याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल, की ही हस्तकला किंवा ही हस्तकृती घडण्यासाठी देवाने लागणारं मटेरियल किंवा साहित्य हे कुठून घेतलेलं आहे, की जिच्याद्वारे संपूर्ण सृष्टीला तो त्याचं ज्ञान ह्या काळात आणि येणाऱ्या युगात प्रगट करणार आहे. आणि तेच साहित्य त्याने कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून जसं काय घेतलेलं आहे. विचार करा, एकेकाळी तुम्ही आणि मी कुठंतरी असं पडलेलो होतो, आपण कोणीही नव्हतो. आपलं जीवन पापामुळे तुटलेलं असं होतं, अस्तव्यस्त असं झालेलं होतं. अशा कुटुंबातून, अशा अवस्थेतून त्याने आपल्याला निवडलं आणि त्याने म्हटलं की मी ह्या ढिगाऱ्यातली ही वस्तू किंवा ह्या ढिगाऱ्यातून हा दगड उचलून, ज्याला जगाने नाकारलेला आहे, मी एक हस्तकला, एक हस्तकृती घडवणार आहे माझ्या इच्छेप्रमाणे. आणि म्हणून देवाचे लोक या नात्याने तुम्ही आणि मी जसं काय एका स्क्रॅप हीप किंवा एका ढिगाऱ्यातून त्याने आपल्याला काढलेला आहे. पण परमेश्वराचा उद्देश आपल्याला त्याची हस्तकृती करण्यामागे काय आहे? परत एकदा इफिस 2 आणि 10 हे वचन आपण वाचूया आणि या ठिकाणी पावलाला नक्की काय म्हणायचं आहे ते आपण पाहू. पवित्र शास्त्र थोडक्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगून जातं आणि पावलाने हे पत्र लिहिताना त्याच्या अद्भुत पवित्र आत्म्याच्या प्रेरणेच्या द्वारे ह्या हस्तकलाबद्दल, हस्तकृतीबद्दल काय म्हटले जरा ऐका. आपण सत्कृत्य करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. त्याची हस्तकृती अंडरलाईन करा. ती सत्कृत्य आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. पूर्वी योजून ठेवली म्हणजे आपल्याला घडवल्यानंतर किंवा घडवताना प्लॅन केला नाही की आपण कसं होऊ, कोण होऊ, तर अगोदरच त्याने प्लॅन केलेला आहे. आणि कशासाठी आपल्याला त्याने निवडलं, तर आपल्याद्वारे जे काही कार्य, जे काही सत्कर्म त्याला करायचे आहेत, जे आपल्याद्वारे होणार आहेत ते घडावेत म्हणून. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण देवाचं एक शो पीस किंवा एक अलंकार नव्हे शोकेसमध्ये ठेवायचा, तर आपला वापर व्हावा, आपल्याला त्याने वापरावं म्हणून. म्हणजे आपल्या प्रत्येकासाठी त्याने नेमलेलं एक कार्य आहे या आयुष्यामध्ये, एक सत्कर्म आहे. काही गोष्टी त्याने नेमून ठेवलेल्या आहेत ज्या तुम्हीच करू शकता, ज्या मीच करू शकतो आपल्या प्रत्येकासाठी. आणि म्हणून पवित्र शास्त्र असं सांगतं की देवाने एका विशिष्ट उद्देशाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. विचार करा. आणि
आपल्याद्वारे आपण काय करू हे त्याने अगोदरच ठरवलेलं आहे. म्हणजे आपल्याला ठरवायचं नाही की मी एक दिवशी पाळक होईल किंवा सुवार्तिक होईल किंवा त्याची सेवा करील. तर माझं आणि तुमचं, माझ्या आणि तुमच्याद्वारे काय करायचं हे त्याने अगोदरच योजून ठेवलेलं आहे. किती विशेष आहे ना का? म्हणजे जसं काही त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनाची स्क्रिप्ट अगोदरच लिहिलेली आहे. आपल्याला प्लॅन करून आपल्याला ठरवायचं नाही. त्याने जे ठरवलं आपण कोण व्हावं, कसं व्हावं, ते होण्यासाठी तो आपल्याला घडवत आहे. आणि हे जर आज प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला कळलं तर किती बरं होईल नाही का? आणि ज्यावेळेस आपण त्याला समर्पण करतो त्यावेळेस अधिक लवकर आपण घडत असतो. आणि त्याने आपल्यासाठी काय नेमून ठेवलेलं आहे हे आपल्याला कळतं आणि ते आपण पूर्ण करू शकतो. आणि जे त्याने नेमलेलं असतं, ठरवलेलं असतं, ते आपल्या बुद्धीच्या पलीकडे, कल्पनेच्या पलीकडे असतं. आता काही वर्षापूर्वी जर तुम्ही मला सांगितलं असतं किंवा कोणी म्हटलं असतं की तुम्ही पवित्र शास्त्राचे शिक्षक व्हाल किंवा सेवक व्हाल, तर मला हसू आलं असतं किंवा लोकांना हसू आलं असतं की हे कसं काय शक्य आहे. कारण त्यावेळेस माझ्यामध्ये देवाचं ज्ञान किंवा बुद्धी किंवा कोणतंही काही नव्हतं. परंतु ह्या वचनात सांगितलेलं आहे की देवाने आपल्यासाठी हे सत्कर्म, हे कार्य अगोदर योजून ठेवलेले आहेत. आपल्याला ठरवायचं नाही की देवाकडे आल्यानंतर आता मी हे कार्य करील किंवा मी तिकडे जाईल. ते त्याने अगोदर ठरवलेलं आहे. फक्त आपण त्याला समर्पण करू, आपल्याला घडू द्यायचं आहे. त्याच्या हातात आपण उपलब्ध व्हायचं आहे. आणि म्हणून त्याचं वैशिष्ट्य काय आणि हे देव परमेश्वर आपल्यामध्ये करत असताना आपलं कर्तव्य किंवा आपली जबाबदारी काय. आता हे करत असताना त्याचं वैशिष्ट्य, देवाचं वैशिष्ट्य हे की देवाच्या सर्जनशील प्रतिमेचे हे प्रदर्शन आहे की देव एक निर्माण करता आहे, उत्पन्न करता आहे. शून्यातून त्याने जग निर्माण केलं शब्दाने. तसं जेव्हा आपण शून्य असतो, आपल्याजवळ काही नसतं, आपण कोणी नसतो, त्यावेळेस तो आपल्याला निर्माण करायला लागतो. म्हणून 2 कोरिंथ 5:17 सांगितलं की आपण ख्रिस्तामध्ये उत्पन्न केले देवाची नवीन उत्पत्ती आहोत. आमेन. म्हणून परमेश्वर देव हा उत्पन्न करता आहे. त्याने सूर्य, चंद्र, तारे, समुद्र ही सृष्टी उत्पन्न केली आणि त्याने म्हटलं की सर्व काही चांगलं आहे पूर्ण केल्यानंतर. परंतु त्याने असं म्हटलं अजूनही त्याला काही विशेष असं निर्माण करायचं होतं, त्याची हस्तकृती. आणि ती हस्तकृती तुम्ही आणि मी आहोत. आणि हे देवाच्या कृतीचं हा उच्चांक आहे. रेव्हलेशन ऑफ गॉड्स क्रिएटिव्ह जिनियस. आणि मग हे असं असताना आपल्याकडून त्याची काय अपेक्षा किंवा आपलं काय कर्तव्य आहे. एका शब्दात सांगायचं म्हणजे समर्पण, पूर्ण समर्पण. आपण जर देवाच्या हातात एक माती आहोत किंवा दगड आहोत, तर आपण त्याला आपल्याला घडू दिलं पाहिजे. आपण जर तो दगड असो तर कुठं तो दगड कट करायचा, तोडायचा, त्याला आकार द्यायचा, हे करू दिला पाहिजे. आणि आपण जर त्याच्या हातात एक कुंभाराच्या हातात जसा मातीचा गोळा तशा रीतीने जर आपण असो, तर आपण आपलं काय करायचं, आपल्याद्वारे त्याला काय करायचं आहे ते करू दिलं पाहिजे. आपण त्याच्याशी वाद घातला नाही पाहिजे की देवाने असं का केलं, तसं का केलं नाही. तर आपण असं म्हटलं पाहिजे की तू मला घडवीत आहेस म्हणून मी तुझा आभार मानतो. मी माझ्या स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. आणि मग तो आपल्याला घडवतो आणि त्याने जे कार्य नेमलेलं आहे ते आपल्याद्वारे तो करून घेतो असतो. आज आपण इथेच थांबू
आणि पुढच्या आठवड्यात आणखी एक चित्र देवाच्या लोकांचं आपण पाहूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.